हे बा मला तर त्याच्यामध्ये कुठेही शंका नव्हती की मला तिकीट मिळणार नाही म्हणून, पण काही विरोधकांची इच्छा होती की मला तिकीट मिळू नये. ते एक शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत, ते पक्षातल्या आदेशाला मानणार आहेत. त्यामुळे तिथं 282 कोटी रुपयाचा आपण वॉटर प्रोजेक्ट सुरुवात केली. ड्रेनेज सिस्टमचा आपण 80 कोटीचा जवळपास प्रोजेक्ट तिथे चालू केला. Hello and welcome to Pune Times Mirror. Today we are going to have an exclusive interview with the Mahayuti candidate from Vadgaon Assembly constituency and the incumbent MLA Sunil Tingre. We are going to know his journey for the last 5 years as the MLA, his vision and development for the entire Vadgaon Assembly constituency and more. हे बा मला तर त्याच्यामध्ये कुठेही शंका नव्हती की मला तिकीट मिळणार नाही म्हणून, पण काही विरोधकांची इच्छा होती की मला तिकीट मिळू नये. त्यांना असं वाटायचं की हे तिकीट न मिळलं तर त्यांना फायदा होईल वगैरे, पण तसं काही झालं नाही. त्यांना वाटलं आमच्यात कुठेतरी वाद होतील, तसं काही न होता आज माझे आमदार जगदीश मुळीकर आणि मी दोघंही एकोप्याने काम करत आहोत. निश्चितपणे त्यांची नाराजी पण दूर झालेली आहे, कारण कसं असतं एकदा पक्ष आदेश आला, ते एक शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत, ते पक्षातल्या आदेशाला मानणार आहेत. त्यामुळे त्यांनी 1 मिनिटामध्ये पक्षाचा आदेश मान्य केला आणि आज माझ्याबरोबर खुल्या मनाने माझ्याबरोबर काम करतात. हे बघा, विरोधकांना ही इलेक्शन कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचे त्यांचा प्रयत्न होता. माझी इलेक्शन ही विकासाच्या मुद्द्यावरती आहेत आणि त्यांना ही मुद्दे कुठेतरी वैयक्तिक लेवलला न्यायचं असा काहीतरी त्यांचा हेतू असावा, म्हणून ते चुकीच्या गोष्टींनी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत होते. माझ्या काळामध्ये तसे बरेच मोठे प्रोजेक्ट्स हे झाले, जसं 1510 कोटीची कामं टोटल झाली माझी. त्याच्यामध्ये विशेषतः आपला लोकाला एक 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी माझ्याकडनं उभारण्यात आलं. त्याच पद्धतीने तिथं ITIचंही काम चालू झालेलं आहे. लोकाला पाणी योजना, कारण लोकाला कुठेच पाण्याच्या लाईन नव्हत्या, लोकांना पाण्यासाठी वणवण करायला लागायचं. बामा आस्केट प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला, परंतु वितरण व्यवस्था नसल्यामुळं तिथं लोकांना पाण्याच्यासाठी त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे तिथं 282 कोटी रुपयाचा आपण वॉटर प्रोजेक्ट सुरुवात केली. ड्रेनेज सिस्टमचा आपण 80 कोटीचा जवळपास प्रोजेक्ट तिथे चालू केला. विश्रांतवाडीमध्ये फ्लायओव्हरचा काम चालू केलं. शास्त्रीनगरमध्ये फ्लायओव्हरचं काम चालू केलं. येरवड्यामध्ये भाजी मंडईचं काम चालू केलं. खर्डीमध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. अशी आणि छोटे मोठे तर अनेक कामं आहेत. अशी मोठी कामं झाली माझ्या. खरं तर वाहतूक कोंडी हिंदनगर रोडला खूप मोठ्या प्रमाणावरती ती माझ्या कार्यकाळामध्ये 2 वर्षात आमचं कोविडमध्ये गेलं, परंतु त्याच्यानंतर प्रत्येक अधिवेशनामध्ये मी वाहतुकीचा विषय उचलला. त्याला मला राज्याचे मुख्यमंत्री यांनी चांगला प्रतिसाद दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगला प्रतिसाद दिला, दादांनी दिला आणि त्यांच्या माध्यमातून मी जवळपास ज्या BRTमुळे ट्रॅफिक जॅमिंग होतं ती 60% BRT आपण काढली. त्याच पद्धतीने शास्त्रीनगरला ब्रिजचं काम चालू केलं आणि राज्याच्या माध्यमातून रामवाडी ते शिरूर या ब्रिजला सुद्धा मान्यता करून घेतली. आता ह्या कालावधीमध्ये एवढी कामं झाली, भविष्यामध्ये ती पूर्ण झाल्यानंतर नगर रोडची वाहतूक कोंडीचा विषय मार्गी लागल. हे पहा, तसा वडगाव शिरी मतदारसंघामध्ये 4 वर्ग आहेत. एक ग्रामीणचा शेतकरी वर्ग आहे, दुसरा आपला स्लम मधला एक आहे, मध्यमवर्गीय आहेत आणि उच्चप्रभू आहेत. आणि या 4ही लोकांची माझा चांगला संबंध असल्यामुळं मला ही 4ही वर्गातली लोक मोठ्या प्रमाणावरती मतदान करतील. प्रभावी मुद्द्यांमध्ये या ठिकाणी विकास कामं हा माझा एकमेव अजेंडा आहे. नाही, कोविड काळामध्ये मी प्रत्येक सोसायट्या, घरं यांच्यामध्ये फवारणीची कामं केली होती. बऱ्याच जणांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून दिलं होतं. हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून दिल्या होत्या. बऱ्याचशा कुटुंबाला या ठिकाणी आम्ही मदत केली होती. ते काम एक उल्लेखनीय काम मला वाटतं. माझं असं म्हणणं राहील, 10 वर्षाची लोक तुमच्यामध्ये कुठंच नव्हती. आज फक्त साहेबांची सहानुभूती आणि काही आमिष ह्याच्या जोरावरती इलेक्शनला आलेले आहेत. तर लोकांनी विकास कामांच्या वरती ह्या इलेक्शनमध्ये मतदान करावं. ही फक्त टेम्पररी लोक आहेत, परत कधी येणार नाहीत.
There you have it, folks. This was Sunil Tingre, the incumbent MLA of the Vadgaon Sheri Assembly constituency and the Mahayuti candidate for the upcoming assembly elections. With the upcoming assembly elections just a few days away, it will be very interesting to see who will form the next government in Maharashtra. Also, who will become the next MLA of the Vadgaon Sheri Assembly constituency. This is Shreyas Wange for Pune Times Mirror.